श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघूया तुमचे पार्टनर तुम्हाला कॉन्टॅक्ट कधी करतील. ही रीडिंग नो कॉन्टॅक्टवाल्यांसाठी आहे. तुम्हाला जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा, दोन्ही कार्ड्स रिव्हर्समध्ये आलेले आहेत. तिन्ही पण कार्ड्स रिव्हर्समध्ये आलेले. मी कार्ड्स उलटं धरलं होतं तरी देखील मी सरळ केले. तर हे बघा, कार्ड्स मला सांगतायत की सध्या त्यांच्या डोक्यामध्ये तुम्हाला भेटण्याचा, तुम्हाला कॉल करण्याचा विचार नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्ये जे काही तुमचं रिलेशनमध्ये झालं असेल, वादविवाद जे काही झालं असेल, तर मला इथे असं दिसतंय की हे तुम्हाला सध्या तरी जस्टिस देणार नाही किंवा हे तुमच्याशी बोलणार नाही आहे. त्यांनी तुम्हाला एक प्रकारे ना पनिशमेंट दिली आहे. काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील, काही गोष्टी तुम्ही ह्यांच्यापासून लपवल्या असेल, तर ते त्यांच्या समोर आले असेल ना, तर त्या गोष्टीचं ह्यांना खूप दुःख झालेले आहे, खूप मन दुःखी झालेले आहे यांचं. काही तुमचे शब्द अपशब्द झाले असेल, ते त्यांच्या मनाला देखील लागलेले आहे. आणि इथे मला असं दिसतंय की कोणाकोणाचा इथं विश्वासघात देखील झालेला इथं मला दिसतोय. तर त्यांना तुमच्याशी भेटायची इच्छा नाही आहे, तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे, किंवा तुमच्या रिलेशनमधून काही जणांच्या पार्टनरचं मला इथं दिसतंय की हे रिलेशन त्यांना विचार करायचं नाही की पुढे घेऊन जायचं आहे म्हणून. सध्या ते त्यांच्या लाईफवर फोकस करतायत. मनी वाईज त्यांना खूप टेन्शन आहे. पैशाच्या बाबतीत त्यांचा खूप मोठा विश्वासघात झालेला आहे. पैशाचं देखील यांचं नुकसान झालेलं आहे. तब्येत देखील ठीक नाही आहे. सध्या त्यांचे जे ग्रहमान आहे ना, व्यवस्थित नाही आहे. सध्या जीवनामध्ये खूप अडचणी चालू आहे. तुमच्याबद्दल तर हे बिलकुल पण विचार नाही करत आहे. निगेटिव्ह आली हे रीडिंग, पण ज्यांना रेझोनेट होईल त्यांनीच घ्या ही रीडिंग. पण मला इथे असं दिसतंय की मागे वळून पण ते बघतात, तुमचा विचार पण करतात, पण तुमच्याकडे येण्याचा किंवा तुम्हाला कॉल करण्याचा ह्यांना विचार बिलकुल नाही आहे. सध्या तरी नाही आहे, पण फ्युचरमध्ये घेऊ शकता हे डिसिजन. फास्ट डिसिजन घेतील हे. आणि सध्या हे रागात आहे. त्यांच्या डोक्यामध्ये जे काही गोष्टी आहे ना, मागच्या जे काही झालेल्या गोष्टी, त्या गोष्टींचा विचार हे खूप करतायत. तुमच्यामध्ये वाद झाले असेल, निगेटिव्ह थॉट्स खूप यांच्या डोक्यामध्ये येत आहे. तुमच्याबद्दल आता फक्त निगेटिव्ह बाजू आहे, पॉझिटिव्ह काहीच नाही आहे. निगेटिव्ह विचार खूप करतात हे, आणि हे फक्त टेम्पररी आहे. आपण एक पॉझिटिव्ह कार्ड निघतंय का बघूया आपण. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. कोणाकोणाचं इथं मला असं दिसतंय 5 महिने झाले बोलत नाही आहे, 6 महिने झाले बोलत नाही आहे. डिस्टन्स खूप आहे तुमच्यामध्ये, लॉंग डिस्टन्स पण मला दिसतंय. आणि तुमचं जे ब्रेकडाऊन पडलं आहे ना, ब्रेकअप सिच्युएशन तुमच्यामध्ये, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे ना, ती खूप दिवसापासून झालेली मला दिसते. पण हे बघा, ह्यांच्या मनात तुमच्याबद्दल फिलिंग्स आहे, अटॅचमेंट देखील आहे, तुमची देखील आठवण येते. आणि इथे मी तुम्हाला सांगते की ह्यांच्या मोबाईलमध्ये जर तुमचे पिक्चर्स असेल तर हे देखील बघतायत. तुम्ही असं समजू नका की ह्यांचं हे बोलत नाही आहे की ह्यांना आता माझ्याशी काही घेणं देणं नाही आहे. नाही, हे तुमचा विचार देखील करतात, पण ते तुम्हाला दाखवत नाही. त्यांना राग आला आहे, फिलिंग्स कुठेतरी मागे लपले आहेत, पण हे तुमचा विचार करता. तुम्हाला स्टॉक देखील हे करतात. त्यांना जेव्हा असं वेळ मिळाला ना, हे स्टॉक करतात तुमच्या लाईफमध्ये नक्की चाललं काय, तुम्ही त्यांच्या वाचून कसं जगताय, तुम्ही त्यांचा विचार करता का. तुम्ही जर सोशल मीडियावर कुठे फिलिंग्स स्टेटस वगैरे टाकत असतील, प्रेमाचे स्टेटस असेल, कसले असेल, भावनांचे स्टेटस असेल, व्हिडिओ शेअर अपलोड करत असेल, तर हे ते बघतात, पण लाईक करत नाही किंवा फॉलो करत नाही त्या गोष्टी. पण हे तुम्हाला स्टॉक करतायत. पण येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच हे विचार करतील, पण थोडासा टाईम लागेल. ह्यांचं जरा इगो जास्त आहे, राग जास्त आहे, पण हे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. क्लेम करा ही पॉझिटिव्ह एनर्जी.